मग आपले फोन झाले का आमदारांना? बरं, आता पाऊस येण्याची शक्यता आहे, पाऊस आल्यावर काय करायचं? तुम्ही जो रेड अलर्ट सरकारला दिलेला आणि पावसाचा रेड अलर्ट आला, तुमचा रेड अलर्ट वेगळाच आहे, पण पावसाचा रेड अलर्ट आला, वारं मोठ्या प्रमाणात आलं तर तुम्ही काय करणार? काय तुम्ही ठरवलेलंच असेल तर आम्हाला दुसरा कुठला पर्याय नाही. काय झालं काल तुम्हाला भेटल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना मी भेटायला गेलो. जगदाळे साहेब आणि तुमची अख्खी टीम तिथे पवार साहेबांना भेटण्यासाठी आली होती. पवार साहेबांनी हा सगळा विषय समजून घेतला. अधिवेशनामध्ये त्या परिसरात मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांची आता बैठक चालू आहे. ती बैठक ही वेगळ्या विषयासाठी आणि महत्त्वाच्या विषयासाठी असली तरी आमच्या समोर त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून मुख्यमंत्र्यांना सांगायला लावलेलं होतं की माझे दोन विषय आहेत, एक शिक्षकांचा मुद्दा आहे आणि दुसरा आमच्या MPSC विद्यार्थ्यांचा विषय आहे. त्यामुळे हे दोन विषय मला मुख्यमंत्री साहेबांबरोबर बोलायचे. मला असं वाटतं की आता ती बैठक तिथं सुरू आहे. खरं तर मला तिथंच जायचं होतं, पण मनात भीती वाटली, मी जर तिथं गेलो आणि 5 पर्यंत इथं नाही आलो तर तुम्हाला ऑलरेडी तिथं गायब केलेलं असायचं पोलिसांनी. म्हणून मग म्हणलं आधी इथं यावं, पोलिसांच्या माध्यमातून सरकारशी बोलावं, प्रयत्न करावे आणि प्रयत्न हाच असावा आजच्या आज आपलं हे आंदोलन संपलं पाहिजे. पण आम्ही बोलून मीडियाच्या माध्यमातून हा विषय अधिवेशनापर्यंत घेऊन जाऊन होणार नाही. तुम्हा सगळ्यांना जे मराठवाड्यातले सर्व आपले शिक्षक आहेत त्यांनी मराठवाड्यातल्या आमदारांना फोन करायला सुरुवात केली पाहिजे. इतकं ते कोण आमदार आहे तो? गेल्या वेळेस पण बदमाशी केलेली आपण बघितलेली आहे. सुरुवातीला सांगितलं होतं की पैसे संपलेत, काय होणार नाही, बरोबर? मग तुमची एकजूट झाली आणि तुम्ही तो निर्णय घेतला आणि प्रेशर आणलं सरकारवर. सरकार तुमच्या मागण्याला झुकलं, त्यांची गोचीच झाली. ते इथं आले होते का नव्हते मला माहित आहे. नाही, ते थोडे बिझी आहेत. पुढच्या वेळेस नाही, 8 महिन्यातच दाखवायचंय. बर, विदर्भाचे कोण आमदार आहेत? काल आले होते, आज आले होते. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, महाविकास आघाडीचे. मग दुसरं या भागातले पण आले होते, पश्चिम महाराष्ट्र बरोबर. आणि एक आपले ह्यांचे आपलं एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले म्हात्रे साहेब आले होते. अभयंकर साहेब हे भाजपचे, आपले सॉरी शिवसेनेचे. आता दुसरे कुठले ते पलीकडे गेलेले? काल सरनाईक साहेब आले होते. पण आता प्रत्येक आमदारांना फोन करून इथं बोलवायचं. काय झालं नाही ना? हो, फोन उचलत नाही. फोन करा म्हणजे हे उद्याचे नेते आणि तुमच्या बरोबर काम करणारे एक कार्यकर्ता, मी हा कार्यकर्ता, आम्ही तर इथं बसून आहोत. आता हे तुमचे जे आमदार आहेत त्यांना सुद्धा रात्री बोलवलं पाहिजे आणि रात्री चुपचाप सांगून जातात की आमची चर्चा बैठक आहे.